ये जो है महानगर पालिका का ये MGP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इनके मार्फत काम चालू है। ये कंपनी का नाम है देखो VGPR इंजीनियरिंग लिमिटेड। ये कंपनी काम कर रही है यहाँ शहर में, मगर इतना काम बोले तो यहाँ कोई उनका कोई टेक्निकल आदमी नहीं रहता। अपने हिसाब से कोई 2 जन आते हैं, वो बताते ऐसा ऐसा खोदो, वो अपना पूरा रोड खोद डालता। और आज जो कुछ रास्ते बने हुए हैं महानगर पालिका ने, जो आज 15 साल के बाद जो रास्ते बनाए थे गुड़गुड़ित रास्ते, उसका पूरा कंक्रीट फोड़ के 4-4, 5-5 फीट खोद के उसकी मट्टी जो है तो पूरी रास्ते के ऊपर आई हुई है। और कुछ जगह पे जो है तो वो काली मट्टी रहने से, चिकनी मट्टी रहने से बारिश के दिनों में ये वहाँ पे 2 व्हीलर के एक्सीडेंट हो रहे हैं, ज्येष्ठ नागरिक फिसल के गिर रहे हैं, आजू बाजू के स्कूल के जो बच्चे हैं वो भी फिसल के गिर रहे हैं। और वो काम करते टाइम उसमें ड्रेनेज की लाइन फूट रही है, वाटर लाइन फूट रही है, वो वैसे के वैसे ही खोद के उसमें ही वो पाइपलाइन डाली जा रही है। आपने अंदर कहा है कि नागरिकों से पैसा भी मांगा जा रहा है काम करने का, उसके बारे में थोड़ा सा। नागरिकों के से जहाँ जहाँ ड्रेनेज लाइन फूट रही है वहाँ पर, ये तो एक ही कॉलोनी का मसला है, ST कॉलोनी N2 का। अब ऐसा अगर शहर में देखेंगे तो बहुत कुछ अपने को समझ में आ जाएगा कि ये कितना बड़ा झोल ये लोग कर रहे हैं। कमिशनर साहेबांची भेट केली तुम्ही, काय बोलणं झालं कमिशनर साहेबांना हे आम्ही सांगितलं की आता हे जे ड्रेनेजचे लाईन फोडलेले आहेत तर ही जिम्मेदारी कोणाची आहे? तर कमिशनर साहेबांचं म्हणणं आहे की ही जिम्मेदारी जी आहे ही प्रशासनाची जिम्मेदारी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरची जिम्मेदारी आहे। परंतु तिथं असा प्रकार चालू आहे की त्या पाईपसाठी, म्हणजे नागरिकांना ज्यांचे पाईप फुटले तुम्ही तुमचं परचेस करून आणा, आज आपण ते बिलंसुद्धा सबमिट करू शकतो, ते हे पैसे हे देणार आहेत का? जर मागणी पूर्ण नाही झाली तुमची तर पुढचा कॉल काय असेल? आमचा पुढचा प्रोटोकॉल राहील की आम्ही हेच करणार आहे, आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल। आणि याच्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे, स्पष्ट दिसतं। कुठं 4 इंची पाईप टाक, कुठं 6 इंची पाईप टाक, कुठं 8 इंची पाईप टाक, कोणाचा कोणात मेळ नाही। कसं खोदायचं ते सरळ खोदायचं, जिकडं रस्ता सरळ दिसला तो सरळ खोदला, वाकडा दिसला त्याला वाकडं घालायचं। तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी सोबत मिळून हे करतात का? अहो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याचा पत्ताच नाही ना, अधिकारी तर कोण आहे ते कधी तोंडसुद्धा दाखवत नाही, तिथं फिरकलेसुद्धा नाही। आणि जे आपले काही असतात तर त्यांनाही त्याचं काही नॉलेज नाही आहे। म्हणजे माझं नाव अशोक पवार पाटील, रस्ते साधन सुविधा आस्थापना, जिल्हा संघटक छत्रपती संभाजीनगर।